फलटणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना त्रास झाला तर काळा कोट घालून मी कोर्टात उभा राहील, रामराजे नाईक निंबाळकरांनी विरोधकांना इशारा दिलाय। डोक्यावर परिणाम झाल्यानंतर काही माणसं अशी विधानं करतात। भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी आता पलटवार करत जोरदार टीका केली आहे। फलटणचं नाव तर बदनाम झालं की नाही एवढं सांगा। महिला बसल्यात, तुमच्या माहेरवरनं तुम्हाला फोन आलेच असतील की कसलं हे फलटण बरी असतं तुझ्यापर्यंत पोहोचले काय? सगळं घडतंय, तुम्ही जर डोळे दाखवले। हे बघा, अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल दोषी असतात आणि तुमच्या मागे मी आहे ना, का घाबरत नाही? याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभा राहील तर मी वकील। साताऱ्यातली भारतीय जनता पार्टी आम्ही उंचीवर घेऊन गेलेलो आहोत। सर्वाधिक मतदान हे भारतीय जनता पार्टीला लोकसभेला झालेलं आहे। नगराध्यक्षाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येणार आहे। हे सगळं डोक्यावर एक विशिष्ट प्रकारचा पडदा बांधल्यानंतर किंवा परिणाम झाल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य काही माणसं करतात। त्यांना आज जनता त्यांची जागा येत्या निवडणुकीला दाखवल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।